एबीपी माझा अहिल्यानगर। आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया। वेगवान अपडेट्स पाहूया। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे। पालिका निवडणूक जिंकण्यासाठी शिंदे मुंबईत ठाणे पॅटर्न राबवणार असल्याची माहिती आहे। विविध समाज, जात किंवा व्यवसाय निहायचे 25 ते 30 सेल शिवसेनेमध्ये स्थापन करून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायक्रो मॅनेजमेंटवरती भर दिला जाणार आहे। विशेष म्हणजे शिवसेनेशी संलग्न असलेली स्थानीय लोकाधिकार समिती ही मराठी भाषिक आणि भूमिपुत्रांसाठी काम करणारी संघटना पुन्हा कार्यान्वित केली जाणार आहे। माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या नेतृत्वात ही संघटना पुन्हा कार्यान्वित होणार आहे। स्थानीय लोकाधिकार समितीचे 10,000हून अधिक सदस्य आहेत। त्यातील बहुसंख्य सदस्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। याशिवाय लोकाधिकार समिती मुंबई आणि महाराष्ट्रात स्थित असलेल्या विमा, तेल कंपन्या, विमान वाहतूक संघटना, रेल्वे संघटना, परिवहन संघटना, संशोधन केंद्र, सरकारच्या सगळ्या मंत्रालयांच्या कार्यालयांमध्ये या संघटना सक्रिय केल्या जाणार आहेत। समाजनिहाय सेल स्थापन प्रश्न सोडवण्याचा पॅटर्न ठाण्यामध्ये राबवला गेला होता। एसटी प्रवर्गात धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालन्यामध्ये धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडेंच्या उपोषणाचा आजचा 14वा दिवस आहे। धनगर शिष्टमंडळानं वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काल भेट घेतली। अर्जुन खोतकर यांच्यासोबत प्रकाश अण्णा शेंडगे यांची देखील उपस्थिती होती। वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडली। मुख्यमंत्र्यांनी कायदेशीर प्रक्रियेबाबत स्वतः लक्ष देणार असं आश्वासन दिलंय। दरम्यान आज दीपक बोऱ्हाडे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज 11 वाजता बोऱ्हाडेंची पत्रकार परिषद होणार आहे। आता धनगर नावाचं एकही कुटुंब जे आहे या महाराष्ट्रामध्ये आता शिल्लक नाहीये। तेव्हा आता कायदेशीर परिस्थिती बदललेली आहे आणि ह्या बदललेल्या परिस्थितीमध्ये त्याचं रिव्ह्यू पिटिशन जे आहे ते रिव्ह्यू पिटिशन करायचं, त्यासाठी सरकारने जे काही सहकार्य करायचं आहे ते सहकार्य करण्याचं सरकारनं आज या ठिकाणी मान्य केलेलं आहे। एजींची जी आहे बैठक ताबडतोब बैठक लावून आमचे वकील आणि एजींचे वकील, सरकारचे वकील मिळून जे काय कायदेशीर मार्ग आपल्याला काढायचा आहे आणि त्यांनी सांगितलं की सरकार हे एकदम सकारात्मक आहे, आम्ही ताबडतोब ह्याच्यावरती निर्णय घ्यायला तयार आहोत आणि बैठकी उद्याच्या उद्या त्यांनी एजींची बैठक जी आहे ती सुद्धा उद्या त्यांनी लावलेली आहे। अशा प्रकारे दोन गोष्टीवरती आज एकमत झालेले आहेत। राज्यातला पावसाचा जोर ओसरणार असून पुढील 2 ते 3 दिवसात राज्यातला पावसाचा जोर कमी होणार आहे। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे घाट, सातारा घाट परिसरात आज येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलेलं होतं। महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये मुसळधार पाऊस झाला, ज्यामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। पण आता मात्र काहीसा दिलासा मिळणारी बातमी आहे, कारण पुढच्या 3 ते 4 दिवसात पावसाचा जोर ओसरणार आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे। पुरामुळे त्रस्त झालेल्या लोकांना दिलासा मिळणार का याकडे लक्ष लागले। बैठकीमध्ये राज्यातील पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला जाणार आहे। पंचनाम्यासंदर्भातही चर्चा होणार असल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरची ही मंत्रिमंडळ बैठक होत असल्यानं आज मदतीसंदर्भात महत्त्वाचा काही निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवरून सरकारवर निशाणा साधलाय। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं घोर दुर्दैव आहे की सध्या महाराष्ट्रात निवडणुका नाहीयेत, तर केंद्रातलं आणि राज्यातलं भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या मदतीचे मोठमोठे आकडे जाहीर करण्यात अग्रेसर असतं आणि मदतीपेक्षा मोठ्या जाहिराती करण्यासाठी धडपडत असतं। आता मात्र सगळा खर्च फक्त जाहिरातींवर चाललाय। निवडणुका झाल्या की शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं हे सरकार विसरतं असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय। कर्जमाफी आता नाही तर मग कधी, निवडणुका जवळ आल्या की, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारला सवाल केलेत। महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर कदाचित पैशाचा पूर आला असता, पण महाराष्ट्राचं दुर्दैव हेच आहे की आज निवडणुका नाहीयेत। महाराष्ट्राचे शेतकरी ह्याचा आवाज कोणी सरकारमध्ये ऐकत नाहीये। पीएम केअरचा पैसा गेलाय कुठे? पीएम केअरचा पैसा वापरा ना। चला, तुम्ही पीएम केअरचा पैसा जर वितरित करत असाल ना, आम्ही जाऊन लोकांना मदत तुमच्या वतीने करू आणि तुमचे फोटो लावू, होर्डिंग तुमचे लावू। मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला, मात्र पूरस्थिती कायम आहे। जायकवाडीच्या 27 धरणातून सध्या 2,07,504 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। सध्या जिल्ह्यातील सगळे सिंचन प्रकल्प भरले असून नद्यांमध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे। कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आज जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे। ही सुट्टी केवळ विद्यार्थ्यांना असून शिक्षकांना कार्यालयात हजर राहावं लागेल अशी माहिती आहे।
गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील गोविंदटोला इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. वर्गखोल्यांना गळती लागली आहे, त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती आणि लोकसहभागातून शाळेवर ताडपत्री टाकण्यात आली आहे. ताडपत्रीचा आधार घेत विद्यार्थी ज्ञानार्जन करतायत. शाळेमध्ये अनेक सुविधांचाही अभाव आहे. या जीर्ण इमारतीमध्ये काय परिस्थिती आहे जाणून घेतलंय देवेंद्र रहांगडाले यांनी. दरवर्षी पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना या जीर्ण इमारतींमुळे त्रास सहन करावा लागतो. त्याच्यामुळे लवकरात लवकर नवीन इमारत बांधून देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने केली जात आहे. देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया. आशिया चषक विजेता भारतीय संघ मायदेशात परतला. यावेळी भारतीय खेळाडूंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मुंबई विमानतळावरती कर्णधार सूर्यकुमार यादवच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती. त्यानंतर सूर्यकुमार यादवचं त्याच्या देवनार इथल्या निवासस्थानीही जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्याच इमारतीत राहणारे शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी सोसायटीतील पदाधिकारी आणि परिसरातल्या जनतेसह सूर्याचं शाल, पुष्पहार आणि तिरंगा देऊन अभिनंदन केलं. यावेळी सूर्यकुमारचं औक्षणही करण्यात आलं आणि त्यानंतर सूर्यकुमारनं शेवाळेंच्या घरी विराजमान झालेल्या दुर्गामातेचे आशीर्वाद घेतले आणि चाहत्यांसोबत फोटो सेशनही केलं. दरम्यान घरी परतल्यानंतर एबीपी माझानं सूर्यकुमार यादवशी संवाद साधला. यावेळी आशिया चषकादरम्यान घडलेल्या अनेक घडामोडींवर सूर्यकुमारनं भाष्य केलंय, पाहूया. आम्ही तिकडे उभं होतो. गेम नंतर 1-1.5 तास आम्ही तिकडे उभं होतो. फोन होता आमच्या हातात. आम्ही रेडी होतो फोटो वगैरे घ्यायला. बघा शिवम गेला, काहीतरी अवॉर्ड घ्यायला, तिलक गेला आणि अजून 2 लोक होते. अभिषेक शर्मा गेला, हे कुलदीप पण गेला. हे लोक गेले अवॉर्ड घ्यायला. तर आम्ही तर वेट करत होतो, पण ते लोक मेडल किंवा ट्रॉफी घेऊन दुसऱ्याच साईडला गेले. असं मला वाटतं थोडे फ्रस्ट्रेट झाले होते आफ्टर फर्स्ट गेम, असं वाटलं मला. आणि काही वेगळंच बोलत होते ते लोक ग्राउंडवर पण, आणि जे प्रेस कॉन्फरन्स वगैरे पण झाली. तर बघून असं वाटत होतं क्रिकेट सोडून काहीतरी खेळायला आलं. आता बघा, क्रिकेट खेळायला गेलो, आम्ही जिंकले आणि आता काय पाहिजे, 3 वेळा जिंकलो आम्ही. ते एक टुर्नामेंटमध्ये तिथे रायव्हलरी पण संपली आणि मस्त गेम पण खेळले आम्ही. आशिया चषकात पाकिस्तानचा पराभव करून मायदेशी परतलेल्या टीम इंडियाचं जंगी स्वागत करण्यात आलं. आशिया कपच्या अंतिम सामन्यात विजयासाठी महत्त्वाचं योगदान दिलेल्या तिलक वर्माचं हैदराबाद विमानतळावर जंगी स्वागत झालं. तर भारतीय संघाचे मुख्य कोच गौतम गंभीर आणि कुलदीप यादव यांचं अहमदाबाद विमानतळावरती स्वागत करण्यात आलं. दरम्यान महिला क्रिकेट विश्वचषकाची आजपासून सुरुवात होतीये. भारत यावर्षी या स्पर्धेचा यजमान संघ आहे. आज पहिला सामना भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात गुवाहाटीमध्ये होणार आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ स्पर्धा जिंकण्यासाठी सज्ज झालाय. स्मृती मंधना सध्या जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी आहे. तिच्या कामगिरीकडे लक्ष असेल तर भारतीय गोलंदाज स्नेह राणानं यावर्षी सर्वाधिक विकेट घेतल्यात, त्यामुळे तिच्याकडूनही मोठी अपेक्षा आहे. भारत आणि पाकिस्तान यांची 5 ऑक्टोबरला लढत रंगेल. दरम्यान भारताचे सामने कसे आणि कधी होणार आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. 30 सप्टेंबरला म्हणजे आज भारत विरुद्ध श्रीलंका हा सामना रंगणार आहे. 5 ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना असेल. 9 ऑक्टोबरला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका लढत असेल. तर 12 ऑक्टोबरला भारत विरुद्ध इंग्लंड ही लढत रंगेल. 23 ऑक्टोबरला भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना असेल. तर 26 ऑक्टोबरला भारत विरुद्ध बांगलादेश आमने सामने येतील. तर महिला विश्वचषक कोणत्या टीमनं कधी कधी जिंकलाय आपण पाहूया. 1973 मध्ये इंग्लंड विजेता संघ होता तर ऑस्ट्रेलिया उपविजेता. 1978 मध्ये ऑस्ट्रेलिया विजेते होते तर इंग्लंड उपविजेते. 1973 मध्ये ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड कप जिंकला होता तर इंग्लंड उपविजेता होता. 1988 ला ऑस्ट्रेलिया विजेता होता, इंग्लंड उपविजेता. 1993 ला इंग्लंड विजेता तर न्यूझीलंड उपविजेता. 1997 ला ऑस्ट्रेलिया विजेता तर उपविजेता होता न्यूझीलंडचा संघ. 2000 ला न्यूझीलंड विजेता होता तर ऑस्ट्रेलिया उपविजेता. 2005 ला ऑस्ट्रेलिया विजेता होता तर भारत उपविजेता आणि 2009 ला इंग्लंड विजेता संघ होता तर उपविजेता संघ होता न्यूझीलंड.
2013ला ऑस्ट्रेलिया विजेता होता, वेस्ट इंडिज उपविजेता होता, 2017ला इंग्लंड विजेता संघ होता आणि भारत उपविजेता संघ होता, 2022ला ऑस्ट्रेलिया विजेता होता तर इंग्लंड उपविजेता संघ होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी दिल्लीमध्ये भाजप कार्यालयाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी या नव्या भाजप कार्यालयाला मंदिर म्हटलंय. या कार्यालयाच्या उभारणीसाठी जवळपास $2.25 कोटी खर्च आलाय. नव्या इमारतीमध्ये जुन्या कार्यालयापेक्षा मोठी जागा असून बेसमेंट पार्किंग, कॉन्फरन्स रूम आणि मीटिंग रूमसह अनेक आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. कोई भी भाजपा कार्यालय सिर्फ इमारतें नहीं हैं, ये मजबूत कड़ियां हैं जो पार्टी को जमीन से, जन अपेक्षाओं से जोड़े रखती है. कोई भी भाजपा कार्यालय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आणखी एक टॅरिफ बॉम्ब फोडलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलंय की हॉलिवूडच्या बाहेर निर्मिती होणाऱ्या चित्रपटांवर 100% टॅरिफ लागणार आहे. हॉलिवूडचे चित्रपट अमेरिकेच्या बाहेर विविध देशांमध्ये शूट होत आहेत. अशातच आता ट्रम्प यांचा हा निर्णय फिल्म मेकर्सची डोकेदुखी वाढवणारा ठरलाय. अमेरिकेमध्ये चित्रपट व्यवसाय वेगानं संपतोय, त्यामुळे हा निर्णय घेतल्याशिवाय काही पर्याय उरलेला नाही असं ट्रम्प यांनी म्हटलंय. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बंद करण्यात आलेली काश्मीर खोऱ्यातील 7 पर्यटन स्थळं सोमवारी पर्यटकांसाठी पुन्हा खुली करण्यात आली. या यादीमध्ये पहलगामचं नाव नाही, त्यामुळे तूर्त तरी पहलगाम पर्यटकांसाठी बंदच राहणार आहे. जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत पर्यटन स्थळं खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहलगामच्या बैसरान परिसरात 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये 26 निष्पाप पर्यटकांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं होतं. पहलगाम हल्ल्यात नाव आलंय अशी भूलथाप देत मुंबईतल्या एका ज्येष्ठ नागरिकाला 70 लाखांना फसवण्यात आलंय. मुंबईमध्ये परळ भागात राहणारे आणि आदित्य बिर्ला ग्रुपचे माजी व्यवस्थापकीय संचालक या भूलथापांना बळी पडलेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात त्यांचं नाव आल्याचा फोन त्यांना आला. हे खोटे आरोप आणि अटकेच्या भयामुळे या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या आयुष्यभराची कमाई 70 लाख रुपये सांगितलेल्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले. 25 सप्टेंबरला त्यांना दुपारी एका महिलेचा हा कॉल आला होता. फोनवर या महिलेनं स्वतःची ओळख नवी दिल्लीच्या एटीएस कंट्रोल रूम मधील विनीता शर्मा असल्याची ओळख करून दिली. त्यानंतर पीडिताला आणखी एक व्हिडिओ कॉल आला. त्यात समोरील व्यक्तीनं स्वतःला महानिरीक्षक प्रेमकुमार गौतम असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर त्यांना भूलथापा देत तब्बल 70 लाख रुपये त्यांच्याकडून उकळले. मुंबई पोलिसांनी आता या प्रकरणामध्ये तपास सुरू केलाय. कॅनडा सरकारनं बिश्नोई गँगला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलंय. हत्या, खंडणी, ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे गंभीर आरोप करत कॅनडा सरकारनं बिश्नोई गँगवरती बंदी घातली आहे. कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री गॅरी आनंदसंगरी यांनी ही घोषणा केली आहे. कॅनडा सरकारकडून थेट आतंकवादी संघटना असा शिक्का बसल्यामुळे या गँगविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावरती कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. एक महत्त्वाची अपडेट. ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. रियाच्या जामिनाची अट शिथिल करत तिला परदेशात जाण्याची मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. रियाला तपास अधिकाऱ्यांना पूर्वसूचना देऊन परदेशात जाण्याची मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिलेली आहे. ड्रग्ज प्रकरणी 8 सप्टेंबर 2020ला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं रिया चक्रवर्तीला अटक केली होती. सध्या रिया चक्रवर्ती जामिनावर बाहेर आहे. सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कधी रशिया युक्रेन युद्ध तर कधी डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण तर कधी अमेरिकन फेडरल बँकांनी घटवलेले व्याजदर, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात दिवसागणिक मोठी वाढ होताना दिसतेय. ऐन दसरा सणाच्या मुहूर्ताच्या तोंडावर पुन्हा एकदा सोन्याच्या दरात 1500 रुपयांची मोठी वाढ होऊन सोन्याचे दर 1,19,000 जाऊन पोहोचले. तर चांदीच्या दरांनी प्रति किलो 1.5 लाखांची विक्रमी पातळी गाठली आहे. चांदीच्या भावात तब्बल 7,000 वाढ झाली आहे. बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झालाय. बुलेटिन